नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी प्रकरणाचा तपास करणार आहोत जे ऐकून आपण विचारात पडाल. जरा कल्पना करा, जनतेच्या पैशातून करोडोंचा खर्च झाला, कागदावर एक मोठं पार्क तयार झालं, पण प्रत्यक्षात ते पार्क कुठेच नाहीये. मग ते गेलं कुठे? हो, आपण बरोबर ऐकल्यात. नंदुरबारमध्ये तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून एक इको पार्क बनवल्याचा दावा केला जातोय. पण खरा प्रश्न हा आहे की जर ते पार्क खरंच बनलं असेल तर ते आहे कुठे? चला, या अदृश्य पार्कच्या रहस्याचा आपण मिळून शोध घेऊया. तर ही गोष्ट आहे नंदुरबार जिल्ह्याची, जिथे करोडो रुपयांचा एक सरकारी प्रकल्प अक्षरशः हवेत विरघळलाय, मागे कोणताही पुरावा न ठेवता. पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली सुरू झालेली ही योजना आता एका मोठ्या घोटाळ्याच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता बघा, कागदावर तर ही योजना एकदम जबरदस्त होती. नंदुरबारमध्ये पर्यटनाला चालना मिळावी आणि लोकांना फिरायला एक नवीन चांगली जागा मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता. शहराच्या जवळच्याच एका टेकडीवर एक सुंदर इको पार्क उभारणार होतं. आणि या सगळ्यासाठी पर्यटनासाठी वनांचा विकास या योजनेतून निधी किती मंजूर झाला? तर तब्बल 2 कोटी 4 लाख रुपये. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा आपला सर्वांचा आहे, जनतेच्या कराचा पैसा, ज्याचा योग्य वापर होणं अपेक्षित होतं. आता या पैशातून काय काय होणार होतं? तर एकूण 18 कामांची एक मोठी यादीच होती. यात जमिनीचं सपाटीकरण, बांबू आणि सुगंधी वनस्पतींची बाग, बसायला गॅझेबोज, स्त्री पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृह, मुलांसाठी खेळणी, तिकीट काउंटर अशा अनेक गोष्टी होत्या. थोडक्यात सांगायचं तर एक परिपूर्ण पर्यटन स्थळ बनवण्याचा हा प्लॅन होता. आणि इथेच या कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. या प्रकरणातील सगळ्यात मोठा संशय निर्माण होतो तो या कामाच्या वेळेमुळे. हे काम पूर्ण करण्यासाठी जी टाईमलाईन दाखवली आहे तीच मुळात अविश्वसनीय आहे. जरा या स्लाइडकडे नीट बघा. कामाचे आदेश दिले जातात डिसेंबर 2024च्या शेवटी आणि फक्त 2-2.5 महिन्यात म्हणजे मार्च 2025 पर्यंत 2 कोटींचं काम पूर्ण झालं असं दाखवून त्याचे जवळपास सगळे पैसे दिलेही जातात. जरा विचार करा, एवढा मोठा प्रकल्प इतक्या कमी वेळात पूर्ण होणं खरंच शक्य आहे का? हे अतर्क्य नाही का वाटत? आता पैशांच्या व्यवहाराकडे वळूया. इथे तर आणखीन मोठा घोळ दिसतोय. ज्या पद्धतीनं पैसे दिले गेले आहेत त्यातून अनेक नियम सरळ सरळ तोडल्याचं समोर येतंय. सरकारी कामाचा एक साधा नियम असतो, काम तपासा आणि मगच पैसे द्या, बरोबर? पण इथे बघा, काम पूर्ण झालंय की नाही याची कोणतीही तपासणी न करताच तब्बल 90 ते 95% रक्कम ठेकेदारांच्या हातात दिली गेली. हा तर सरळ सरळ नियमांचा भंग आहे आणि अत्यंत संशयास्पद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कामात फसवणूक होऊ नये म्हणून एक अट होती, जिओ टॅगिंगची. म्हणजे काय? तर कामाच्या प्रत्येक टप्प्याचे लोकेशनसहित फोटो आणि व्हिडिओ सादर करायचे. हा कामाचा सगळ्यात पक्का पुरावा होता. पण आश्चर्य म्हणजे यात सर्वात महत्त्वाच्या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली. मग इतका मोठा घोळ झाल्यावर जबाबदारी कोणाची? जेव्हा जनतेच्या पैशाचा असा वापर होतो तेव्हा प्रश्न विचारायलाच हवा. चला पाहूया ज्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी होती ते अधिकारी काय म्हणतायत. नंदुरबारचे सध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी NN वाघ यांचं सरळ उत्तर आहे की हे माझ्या काळात झालं नाही. म्हणजे त्यांनी तर हात वर केले. आणि ज्यांच्या काळात हे सगळं झालं त्या माजी अधिकारी वर्षा चव्हाण, त्यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यावरही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. एकीकडे जबाबदारी झटकणं तर दुसरीकडे पूर्णपणे शांत राहणं, हे खूप काही सांगून जातं. पण आता या सगळ्या प्रकरणात एक आशेचा किरण दिसू लागला आहे. हे प्रकरण आता जिल्हा प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोचलं आहे आणि त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्वतः यात लक्ष घातलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की याचा अहवाल मागवला आहे आणि एका तिसऱ्याच स्वतंत्र अधिकाऱ्याकडून या संपूर्ण कामाची चौकशी केली जाईल. याचा अर्थ आता या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण मूळ प्रश्न तोच राहतो, ते 2 कोटी 4 लाख रुपये गेले कुठे? ते अदृश्य इको पार्क कागदावरून जमिनीवर कधी दिसणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चौकशीतून खरं सत्य बाहेर येईल का? या प्रश्नांचे उत्तरं मिळणं खूप गरजेचं आहे.